उत्सव नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत पहिल्या दलित महिला संस्कृत प्राध्यापिका कुमुद पावडे यांच्याबद्दल. कुमुद पावडे या भारताच्या पहिल्या दलित महिला संस्कृत प्राध्यापिका होत्या. समाजातील विरोध, बहिष्कार आणि अपमान सहन करूनही त्यांनी शिक्षणाची वाट धरली. संस्कृतसारख्या विषयात स्थान मिळवून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले. त्यांचे अंतःस्फोट हे आत्मचरित्र दलित स्त्रियांच्या संघर्षाचं अगदी ज्वलंत उदाहरण आहे. ज्ञान, जिद्द आणि धैर्याच्या जोरावर त्यांनी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी एकदा सांगितले, "मी जेव्हा संस्कृत वर्गात बसले तेव्हा माझ्या उपस्थितीलाच पाप मानलं गेलं, पण मी हार मानली नाही." त्यांनी स्त्रीवाद, समता आणि सामाजिक न्याय यासाठीही लेखणी आणि वक्तृत्वाने लढा दिला. कुमुद पावडे यांचं आयुष्य हे अन्यायाविरुद्धच्या विद्रोहाचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. संस्कृत हा विषय शिकणे देखील पाप मानल्या जाणाऱ्या या समाजामध्ये प्राध्यापिका कुमुद पावडे या फक्त संस्कृत शिकल्या नाही, तर संस्कृतच्या पहिल्या महिला दलित प्राध्यापिकासुद्धा बनल्या. अशा कर्तबगार प्राध्यापिका कुमुद पावडे यांना मानाचा मुजरा. धन्यवाद.